येताना आलो, तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे हे पोषण मी सोडावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. शेवटी प्रकृती महत्त्वाची आहे. प्रकृती जर चांगली झाली तर पुढं सगळं होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. आणि गोमातेसाठी तुम्हाला माहिती आहे की GR पण शासनानं काढला, कशा पद्धतीनं काढला. आता गोमातेसाठी गोशाळा जे आहेत त्यांना पण आपण अनुदान देतो आहे, ते पण आपण DPCमधनं बघू शकतो. त्याची काही अडचण नाही. माझी विनंती आहे आपल्याला की आपण उपोषण सोडावं आणि शुक्रवार किंवा शनिवारी बैठक लावतो रत्नागिरीमध्ये. त्याचाही निर्णय घेऊ आपण, असं करू. सोडायचं असतं का आधी सोडायचं? गो माता की जय. साहब मध्य मध्य महाराज जी आप बीच में मत आइए. असं देईन शॉक म्हणायचं मी, एवढं चांगलं काम आहे. त्याला मला फोन लावून द्या ना, मी त्याला आताच सांगतो. जाताना सोडवलं माझं बाळी आई त्याच्यामध्ये होती ती तिच्या आईच्या पोटात होती. मला ॲम्ब्युलन्सची पण गरज आहे, पशु खूप गरज आहे ॲम्ब्युलन्सची. कारण की मग उचलताना ही पोरं असतात त्यांना उचलत नाही, एखादी गाय गेली मग त्याच्यामध्ये जागतिक सगळं 350 आहेत. अशा 7 शेड आहेत एकूण एखादी कधी दाखवत तुम्हाला. आणि ही सगळी गुरं कत्तर खायला जाताना सोडवलेली ॲक्सिडंटमध्ये किंवा ज्यांना कोणच वारसदार नाही अशी कधीही रात्री 2 संप्रदायाचे पण सगळ्या लोकांनी स्पेशल व्हिडिओ करून टाकला. आज खरं वाटलं धर्माचं सरकार आहे. किती त्याच पेपर नसेल वाचला की आमच्यासारख्या एक सामान्यासाठी एका गेले 6 दिवस कोकरे महाराज ज्या गोष्टीसाठी उपोषण करतायत किंवा आंदोलन करतायत हे कळल्यानंतर आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे. सगळ्यात गोमातांचं संरक्षण करणं हे ब्रीद घेऊनच सरकार काम करतं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं देशातलं पहिलं काम हे महायुतीच्या सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं होतं. आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये काम करतो आहे. कालच आपल्याला माहिती असेल की गोहत्येच्या बाबतीमध्ये देखील कडक कायदा करून कार्यवाही केली जाईल, अशा पद्धतीची भूमिका मकोका लावला जाईल, अशा पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज मी महाराजांची भेट घेतली. काही वीज बिलाच्या बाबतीतला जो प्रश्न आहे, काही जागेच्या बाबतीतला जो प्रश्न आहे, तो अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये मी त्यांच्या समवेत सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून बैठक घेणार आहे. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही जे पवित्र काम करताय त्याच्यासाठी तुमची तब्येत ही अतिशय आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ती तब्येत तुम्ही सांभाळली पाहिजे. आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी जे उपोषण मागं घेतलेलं आहे, ते आंदोलन जे मागं घेतलेलं आहे, त्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही हे पालकमंत्री या नात्यानं मी त्यांना शब्द देतो. आणि ज्या पद्धतीनं गोमातेची ते सेवा करतायत, गोमातेसाठी काम करतायत, त्या कामामध्ये अजून चांगलं काही सरकारला करता येईल का किंवा सरकारला पाठिंबा देता येईल का, तर सरकारचा निधी उपलब्ध करून देता येईल का, ही देखील चर्चा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी करेन, एकनाथ शिंदे साहेबांशी करेन, दादांशी करेन. आणि गोमातेचं संरक्षण हेच आमचं ब्रीद आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलेलं असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये सरकार त्यांच्यासोबत आहे.